एक महत्त्वाची बातमी आहे। तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूंमध्ये चरबीचा वापर केल्याचा आरोप आता करण्यात येतोय। मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर हा गंभीर आरोप केला। प्रसाद लाडूमध्ये बीफ आणि माशाचं ऑइल वापरल्याचा आरोप आता करण्यात आलेला आहे। नॅशनल डेअरी रिपोर्टच्या तपासणीत देखील हा धक्कादायक खुलासा समोर आल्याची माहिती आहे। तिरुपती बालाजीच्या प्रसादात लाडूत जनावरांच्या चरबीचा वापर रिपोर्ट। लाडूत चरबीचा वापर होत असल्याचा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंचा माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींवर गंभीर आरोप। तिरुपती मंदिरातील लाडूत चरबी मिसळल्याची पुष्टी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डने दिली। जगनमोहन रेड्डींच्या काळात तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत तुपाऐवजी चरबीचा वापर केल्याचा आरोप। चंद्रबाबू नायडूंच्या दाव्यामुळे आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला। आमचं सरकार आल्यापासून आम्ही शुद्ध तुपातील लाडू तयार करण्यास सुरुवात केली, चंद्रबाबू। मंदिरातील अन्नदानात दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जाही आम्ही सुधारला, चंद्रबाबू।